नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय राज्यातल्या राजकीय घडामोडी या वेगानं घडताना दिसतात आणि त्या पार्श्वभूमीवर आता क्षणाला एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते आणि ती ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. सिल्वर ओकवर 16 बंडखोर शिवसेना नेत्यांच्या निलंबनाच्या नोटिसीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांसोबत बैठक पार पडली आणि त्यानंतर तातडीनं शरद पवार दिल्लीच्या दिशेने जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी पवारांनी जोरदार हालचालींना सुरुवात केली आहे. आणि याचबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आता क्षणाला आपल्याबरोबर आहे. प्रशांत, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राजकारणातले भीष्माचार्य म्हणून खरं तर ओळखलं जातं. अशा वेळी त्यांच्या मनात नेमकं काय चाललं किंवा त्यांची रणनीती काय असू शकते कोणालाही कळत नाही, पण साधारण काय अंदाज येतोय? खरं आहे विशाल तुझं की म्हणजे की शरद पवार बोलतात काही वेगळं, होतं काही वेगळं, आणखी त्यांना करायचं काही असतं वेगळं असं नेहमीच म्हटलं जातं. पण आता महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी म्हणून शरद पवार यांनी कंबर कसली आहे हे स्पष्टपणे दिसून येत आहे. ज्या पद्धतीनं बैठकांचा धडाका सुरू आहे, म्हणजे की मातोश्रीवर परवा त्यांनी स्वतः जाऊन घेतलेली उद्धव ठाकरे यांची भेट, यानंतर महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते आज शरद पवार म्हणजे काल आणि आज सुद्धा शरद पवार यांच्यासोबत झालेली बैठक, शिवसेनेचे नेते सुद्धा त्यांच्यासोबत झालेली चर्चा, याचमुळे एक आक्रमक रणनीती आखली जाते. प्रॉब्लेम एकच आहे की एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेलं संख्याबळ, ते संख्याबळ जसं तोडता येईल म्हणजे कोणत्याही परिस्थितीत ते संख्याबळ तोडायचं, कारण 2/3पेक्षा जास्त आमदार हे एकनाथ शिंदे गटामध्ये आहे आणि ही सगळ्यात अडचणीची गोष्ट आहे महाविकास आघाडी सरकारला. ते वाचवण्यासाठी म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांचं संख्याबळ तोडायचं हा सगळ्यात महत्त्वाचा रणनीतीचा भाग आहे. बाकी तांत्रिक मुद्दे असो की विधिमंडळ कायदा असो किंवा राज्यपालांकडे संपर्क असो, या सगळ्या गोष्टी या सातत्यानं सुरूच आहे, त्या सुरूच राहणार. आता सुद्धा सकाळपासून जे सिल्वर ओक म्हणजे की शरद पवार यांचं जे निवासस्थान आहे, आपण बघतोय की या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त, या भागाकडे जाणारा हा रस्ता, या ठिकाणी आता जयंत पाटील, अजित पवार आणि त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हे नेते इथनं रवाना झाले. पण हे नेते रवाना झाले म्हणजे राष्ट्रवादी सोबत शरद पवार यांची ती बैठक झाली, पण त्याच्या आधी सुद्धा महाविकास आघाडी सरकारमधील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, अनिल देसाई, अनिल परब यासोबत सुद्धा त्यांची बैठक झाली. कोणत्याही परिस्थितीमध्ये कायद्याच्या आधारावर हायकोर्टामधली लढाई असो किंवा विधिमंडळ कायद्याचा खऱ्या अर्थानं उपयोग करणं असो किंवा राज्यपालांकडे कशा प्रकारे अप्रोच करायचा, या सगळ्या याच्यावर आक्रमक रणनीती त्यांनी आखली आहे. पण कितीही रणनीती आखली तरी सगळ्यात महत्त्वाचं एकच आहे की जे खरं अभिमन्यूचं चक्र आपण म्हणतो ते हे आहे की संख्याबळ जे आहे, संख्याबळ एकनाथ शिंदे गटाकडे जे 2/3पेक्षा अधिक जास्त आणि मजबूत आहे, ते कोणत्याही परिस्थितीत तोडता येणं, कारण ते जर का तोडता आलं नाही तर या कोणत्याही बैठकांना तसा अर्थ उडत नाहीये. कारण खऱ्या अर्थाने ताकद जी आहे एकनाथ शिंदे गटाकडे ती आजच्या तारखेला खूप मोठी आहे. त्यामुळे या रणनीतीचा सगळ्यात मोठा भाग हा असू शकतो की एकत्रित प्रयत्न करा. जरी शिवसेनेचे आमदार असेल तरी शिवसेनाच नाही तर काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळ्यांनीच एकत्रित प्रयत्न करा की तिथे असलेल्या आमदारांची नाराजी दूर करून त्यांना परत कसं आणता येईल, संख्याबळ कसं तोडता येईल. म्हणजे गुवाहाटीला असलेल्या रेडिसन हॉटेलमधल्या आमदारांमधली जी एकी आतापर्यंत दिसून येते ती एकीमध्ये फूट कशी पाडता येईल. अर्थात फोडा आणि तोडाची रणनीती ही काही महाराष्ट्राला नवी नाहीये, शरद पवारांना सुद्धा नवी नाहीये. 2.5 वर्षापूर्वी सुद्धा अजित पवार यांनी ज्यावेळेस राष्ट्रवादीच्याच काही आमदारांसोबत सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळेस सुद्धा शरद पवारांनी आक्रमक रणनीती आखली होती. पण आता परिस्थिती मात्र की शिवसेनेच्या अंतर्गत कलहातनं राष्ट्रवादीवर तोंडसूक घेत आखलेली रणनीती आहे. त्यामुळे अधिक जपून पावलं उचलावी लागताय. शरद पवार अखंड काम करताय एवढं निश्चित, पण संख्याबळ तोडता येत नाही तेही खरं. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. तर बघूयात आता शरद पवार या सगळ्या बैठकांनंतर दिल्लीला तातडीनं रवाना झालेले आहेत. ते नेमके काय रणनीती आखतायत आणि सरकार वाचवण्याच्या दृष्टिकोनातून ते काय करतील हे आता येणाऱ्या काळातच आपल्याला कळू शकेल. त्यामुळे शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीनंतर आता असं कळतंय आपल्याला की काही करून शरद पवार हे सरकार वाचवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतायत आणि अर्थात त्यांचा आतापर्यंतचा राजकारणातला अनुभव लक्षात घेता ते करतीलही. कारण आज शिवसेनेचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी जी चांडाळ चौकडी पुढे आलेली आहे, त्यामुळे हे सगळे शिवसैनिक तेवढ्या द्वेषाने उभे राहिलेले आहेत. गुवाहाटी